चला तर मग नवीन अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता 6वी गणिताचा सराव संच 3.1 अगदी सोप्या पद्धतीने शिकूया। वेलकम टू परफेक्ट मॅथ्स प्रॅक्टिस। या व्हिडिओमध्ये आपण संख्यांच्या जगात या धड्यातील सराव संच 3.1 पाहणार आहोत। पण त्याआधी या धड्यातील काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेऊया। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी आपण इथे एक रेषा काढून घेऊया। ह्या रेषेला एल एम एन असे काहीही तुम्ही नाव देऊ शकता। आपण इथे रेषा एल नाव दिले। या रेषावर आपण संख्या देऊ 0 1 2 3 4 5, त्यानंतर -1 -2 -3 -4 आणि -5। ही संख्या रेषा आपण पुढे वाढवू शकतो। इकडे 5 6 7 8 9 आणि इकडच्या साइडला -6 -7 -8 -9 अशी आपण ही संख्या रेषा वाढवू शकतो। ह्या रेषेवर आपण संख्या लिहिल्या म्हणून ह्या रेषेला संख्या रेषा म्हणायचे। इथे पहा 0 हा 0 आरंभ बिंदू म्हणजे ओरिजिन वर असतो। 0च्या उजव्या बाजूला धन संख्या आणि 0च्या डाव्या बाजूला ऋण संख्या। यामध्ये नैसर्गिक संख्यालाच आपण मोज संख्या पण म्हणतो। एखादी वस्तू किंवा काहीही मोजण्यासाठी 1 2 3 4 अशा संख्यांचा वापर करतो, म्हणून त्या संख्यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या असे म्हणतात। मग आपण इथे लिहू शकतो 1 2 3 4 5 अशा ह्या संख्या झाल्या नैसर्गिक संख्या। सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही। पूर्ण संख्या म्हणजे 0 पासून पुढच्या ज्या काही संख्या आहेत त्या झाल्या पूर्ण संख्या। म्हणजे 0 1 2 3 4 5 6 ह्या झाल्या पूर्ण संख्या। सर्वात लहान पूर्ण संख्या आहे 0 आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही। पूर्णांक संख्या या संख्या रेषेवर जेवढ्या काही रेषा आहेत त्या संख्याला म्हणायचे पूर्णांक संख्या। म्हणजे आपण लिहू शकतो 0 1 2 3 4 असं पुढे वाढवत जाऊ शकतो। तसंच -1 -2 -3 -4 इकडच्या साइडला पण आपण वाढवत जाऊ शकतो। हे झालं पूर्णांक संख्या। 1 ही नैसर्गिक संख्या पण आहे, पूर्ण संख्या पण आहे आणि पूर्णांक संख्या पण आहे। त्यानंतर 0 पूर्ण संख्या पण आहे आणि पूर्णांक संख्या पण आहे, पण 0 नैसर्गिक संख्या नाही। नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या। उदाहरणार्थ आपण एखादी वस्तू मोजण्यासाठी जर 10 वस्तू तुमच्या समोर ठेवल्या असतील तर तुम्ही 1 2 3 4 अशा प्रमाणे वस्तू मोजतो। 1 पासून मोजण्यास सुरुवात करतो, म्हणून नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते। त्यानंतर समसंख्या 2च्या पटीत ज्या संख्या येतात त्या संख्या समसंख्या। 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 अशा 2च्या पटीतील संख्या म्हणजे समसंख्या। विषम संख्या त्याला आपण 1 3 5 7 9 असे लिहू शकतो। समसंख्या म्हणजे 2च्या पटीत येणाऱ्या संख्या, विषम संख्या ज्या संख्या 2च्या पटीत येत नाहीत। चला सराव संच 3.1 ला सुरुवात करूया। यातला पहिला प्रश्न, खालील संख्या अक्षरांत लिहा। इथे जे संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या आपल्याला अक्षरात लिहायच्या आहेत। या संख्येचे स्थान आपण उजवीकडून डावीकडे मोजत जातो। एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी 10 कोटी म्हणजे 49 कोटी 38 लाख 67,521। तेच आपण लिहिले 49 कोटी 38 लाख 67,521। त्यानंतर एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी 10 कोटी 28 कोटी 41 लाख 57,649। 28 कोटी 41 लाख 57,649। त्यानंतर एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी 2 कोटी 37 लाख 50,145। हेच आपण अक्षरात लिहिले 2 कोटी 37 लाख 50,145। त्यानंतर एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी 6 कोटी 79 लाख 81,049। हेच आपण अक्षरात लिहिले 6 कोटी 79 लाख 81,049। हा झाला पहिला प्रश्न। त्यानंतर पुढचा प्रश्न, चौकटीत च्यापेक्षा लहान, बरोबर किंवा च्यापेक्षा मोठे यांपैकी योग्य चिन्हांचा वापर करा। इथे आपल्याला कोणती संख्या मोठी, कोणती लहान किंवा कोणते बरोबर आहेत ते आपल्याला दाखवायचे आहे। यातला पहिला प्रश्न, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष 59 लाख। इथे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष हे झाले 64 लाख। 59 लाख आणि 64 लाख या दोघांची जर आपण तुलना केली तर 64 मोठे आहे 59 पेक्षा, म्हणून आपण म्हणजे 59 लाख लहान आहे 64 लाख पेक्षा। त्यानंतर 7,579 ही धनसंख्या आहे। धनसंख्या नेहमी 0 पेक्षा मोठी असते, म्हणून आपण इथे मोठ्याचं चिन्ह देऊ शकतो। जी संख्या मोठी आहे त्याकडे मोठं चिन्ह आणि जी संख्या लहान आहे त्याकडे लहान चिन्ह येणार। त्यानंतर
48,579 48,579 ह्या दोन संख्या समान आहेत म्हणून आपण इथे बरोबरचे चिन्ह देऊ शकतो. 0 आणि 700. 700 ही धनसंख्या आहे. धनसंख्या ही नेहमी 0 पेक्षा मोठी असते म्हणून 0 लहान आहे 700 पेक्षा. तिसरा प्रश्न सोडवा. इथे वजाबाकी करायची आहे. 95,754 मधून 38,254 वजा करायचे आहे. हे संख्या आपण लिहून घेऊ आधी. 95,754 वजा 38,254. मग हे बघा, एकक स्थानच्या जागी एकक स्थानची संख्या लिहायची. हे आहे एकक स्थानी 4. इथे एकक स्थानी 4 म्हणजे 4च्या खाली 4 येणार, 5च्या खाली 5, 7च्या खाली येणार 2. शतक स्थानचा अंक. एकक दशक शतक हजार. हजार स्थानी 8 आहे. एकक दशक शतक हजार. हजार स्थानच्या जागी इथे 8 लिहायचे. त्यानंतर इथे 3 येणार. ह्या दोघांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. एकक स्थानाकडून आपण वजाबाकी करत जातो म्हणजे उजवीकडून डावीकडे आपण वजाबाकी करतो. 4 मधून 4 गेले 0, 5 मधून 5 गेले 0, 7 मधून 2 गेले 5, 5 मधून 8 जात नाहीत म्हणून इकडचा एक हातच्या घ्यायचा. 9 मधून 1 गेले, इथे झाले 8 आणि इथे 1 दिल्याच्या नंतर इथे झाले 15. 15 मधून 8 गेले, इथे 7 राहिले. त्यानंतर 8 मधून 3 गेले, 5 राहिले. 57,500. त्यानंतर इथे बेरीज करायची आहे. 85,39,652 अधिक 53,27,541 यांची आपल्याला इथे बेरीज करायची आहे. मग आपण संख्या लिहून घेऊया. 85,39,652 अधिक 53,27,541. 2 अधिक 1 3, 5 अधिक 4 9, 6 अधिक 5 11ला 1 हच्चे आले 1, 9 अधिक 1 झाले 10, 10 अधिक 7 17ला 7 इथे हच्चे आले 1, 3 अधिक 2 5 होतात, 5 अधिक हच्च्याचा 1 झाला 6, 5 आणि 3 8, 8 अधिक 5 13. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी 1,38,67,193. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर चौथा प्रश्न. शालेय पोषण आहारासाठी जून महिन्याचा खर्च रुपये 87,000 होता. जेव्हा अशा प्रकारचे शाब्दिक उदाहरण देतात तेव्हा प्रश्न थोडे वाचून सोडवत जायचे म्हणजे आपल्याला सोपे जाईल. शालेय पोषण आहारासाठी जून महिन्याचा खर्च 87,000 होता. मग आपण लिहून घेऊया जून महिन्याचा खर्च बरोबर रुपये 87,000. जुलै महिन्यात तो 1,69,000 झाला. जुलै महिन्यात किती झाला ते पण लिहून घेऊया. जुलै महिन्यात 1,69,000 रुपये झाला. तर जून व जुलै महिन्यांचा एकूण खर्च किती रुपये झाला. एकूण खर्च म्हणजे आपल्याला इथे बेरीज करायची आहे. जून व जुलै महिन्याचा एकूण खर्च सर्वात आधी ती मोठी संख्या म्हणजे जुलै महिन्यातला खर्च लिहून घेऊया. 1,69,000 अधिक 87,000. एकक स्थानचा अंक एकक स्थानी लिहायचा. दशक स्थानी 0 आहे म्हणून इथे दशक स्थानी 0, शतक स्थानी 0 हा 0 इथे लिहायचा. हजार स्थानी 7 आहे. एकक दशक शतक हजार म्हणजे 9च्या खाली 7 येणार. त्यानंतर 10,000 स्थानी 8 आहे तो 10,000 स्थानी लिहायचा. मग आपण ह्यांची बेरीज करूया. 0 0 0 0 0 0 0 इथे 0 येणार. 9 अधिक 7 16ला 6 हच्चे आले 1, 6 अधिक 1 होणार 7, 7 अधिक 8 15, 15ला 5 हच्चे आले 1, 1 अधिक 1 इथे झाले 2, 2,56,000 म्हणजे इथे एकूण खर्च जून व जुलै महिन्यातील एकूण खर्च झाले 2,56,000 रुपये. त्यानंतर प्रश्नात पुढे म्हणलेला आहे जुलै महिन्यात जून पेक्षा किती अधिक खर्च झाला. जुलै महिन्यात किती खर्च झाला 1,79,000. जून महिन्यात 87,000. किती अधिक खर्च झाला म्हणजे आपल्याला जुलै महिन्यातील खर्च वजा जून महिन्यातील खर्च केल्याच्या नंतर ती संख्या मिळून येईल. मग आपण इथे लिहू जुलै महिन्यात जून पेक्षा अधिक झालेला खर्च. आता इथे जून महिन्यातील खर्च लिहू. 1,69,000 रुपये वजा जून महिन्यातील खर्च 87,000 रुपये. इथे 0 0 0. त्यानंतर 9 मधून 7 गेले 2 राहिले. 6 मधून 8 जात नाही हा 1 इथे दिला. इथे राहिले 0 आणि इथे झाले 16. 16 मधून 8 गेले 8 राहिले. 82,000 रुपये. मग आपण इथे लिहू शकतो म्हणून जून व जुलै महिन्यातील एकूण खर्च
रुपये 2,56,000 आहे व जुलै महिन्यातील जूनपेक्षा अधिक झालेला खर्च किती आहे? 82,000 रुपये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आयकर विभागाकडे एका संख्येचा आर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यात 9,25,498 आयकर. आपण लिहून घेऊया फेब्रुवारी महिन्याचा आयकर. फेब्रुवारी महिन्यात झालेला आयकर रुपये किती आहे? 9,25,498 व मार्च महिन्यात 11,49,505. मार्च महिन्यात 11,49,505. जेव्हा अशा प्रकारचे शाब्दिक उदाहरण सोडवतो तेव्हा प्रश्न वाचायचे आणि प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली आहे ती थोडी थोडी वाचत लगेचच लिहून घ्यायची, मग पुढे जायचं. आता आपला प्रश्न इथपर्यंत संपला. याच्या पुढे वाचायचे तर 2 महिन्यांत एकूण किती आयकर जमा झाला. एकूण आयकर म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील आयकर यांची बेरीज करायची. एकूण म्हणजे दोघांची बेरीज. मग आपण लिहू शकतो 2 महिन्यातील एकूण आयकर फेब्रुवारी महिन्यात 9 लाख, मार्च महिन्यात 11 लाख. आधी मोठी संख्या आपण लिहून घेऊ. 11,49,505 हे झाले मार्च महिन्यातील आयकर. आता लिहू फेब्रुवारी महिन्यातील. एकक स्थानचा अंक एकक स्थानी लिहायचा. 8 आहे एकक स्थानी म्हणजे इथे 8 येणार. त्यानंतर 9, शतक स्थानी 4 आहे, हजार स्थानी 5, 10,000 स्थानी 2 आणि लक्ष स्थानी आहे 9 म्हणून लक्ष स्थानी 9 लिहिले. बेरीज किंवा वजाबाकी करताना आपण उजवीकडून डावीकडे जातो. 5 अधिक 8 13 होतात. इथे 13चे 3, हच्चलाला 1, 9 अधिक 1 झाले 10, 10चा 0, इथे हच्चलाला 1, 5 अधिक 4 9 अधिक हच्चाचा 1 झाले 10, 10ला 0, इथे हच्चलाला 1, 9 अधिक 1 हे झाले 10, 10 अधिक 5 15ला 5, हच्चाले 1, 4 अधिक 2 6 अधिक हच्चाचा 1 7, 9 अधिक 1 झाले 10ला 0, हच्चालाला 1, 1 अधिक 1 2. एकक दशक शतक, हजार 10,000, लक्ष 10 लक्ष, 20,75,003 रुपये. मग आपण लिहू शकतो म्हणून 2 महिन्यात एकूण 20,75,003 रुपये आयकर जमा झाला. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अशा सोप्या गणिताच्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राइब करा. छान अभ्यास करत रहा. थँक्स फॉर वॉचिंग अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.